जर आत्ता महात्मा गांधी असते तर महात्मा गांधींनी कशाबद्दल आंदोलन केलं असतं ते की हा AI जो आहे तो सत्यग्राही आणि सत्याग्रही झाला पाहिजे. AI ही गोष्ट अपरिहार्य आहे. AI हा तुमचं पार्टनर होऊ शकतो. असे कोण आहे की ते अनवर्किंग क्लासमध्ये जाणार नाही? त्याचं उत्तर काय आलं माहितीये? आदिमानव. याचं कारण तो सगळ्या ह्युमन कॅपेबिलिटीज पूर्णपणे वापरत होता. ही जी माझी क्षमता आहे ती म्हणजे माझी जाणीव आहे. ह्या जाणीवेची निर्मिती मला संगणकामध्ये करता येणार नाहीये. ही आपली प्रॉपर्टी आहे. ही मेंदूमध्ये निर्माण होते. पण मला काहीतरी जाणीव आहे, मी यंत्र नाही, हे मला सांगण्याची काही शिक्षण पद्धतीमध्ये सध्या स्पेस नाहीये. तुम्ही रस्ते बांधा, पूल बांधा, काय ते मेट्रो वगैरे सगळं करा, पण तुम्ही माणसं उभी करता की नाही, ह्याला आता याच्या पुढे अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे. ट्रान्सपरंट AI, तसंच रिस्पॉन्सिबल AI, रोबस्ट AI, सेफ AI, सिक्युअर AI, ट्रस्टवर्दी AI. तर ह्या सगळ्या गोष्टी आता नियमनाच्या क्षेत्रामध्ये येत आहेत. आत्ता मी समजा एक व्यक्ती असेल, 3 यूज केस. मी आत्ता विद्यार्थी आहे, इंजिनिअरिंग किंवा कुठल्याही डिग्रीच्या फायनल इयरचा. मी आत्ता 30शीतला नोकरी किंवा व्यवसाय करणारा माणूस आहे आणि मी एक 40शीतला असा माणूस आहे की मला मी एक्सटिंक्ट होईन का अशी भीती वाटते. तर या 3 व्यक्तींनी व्यक्तिगत पातळीवर आत्ता आपल्यात काय बदल केले पाहिजेत, काय तपासलं पाहिजे, म्हणजे ते याच्या भोवती जरा अडॅप्ट करू शकते? छानच प्रश्न आहे हा, आणि याचं उत्तर अतिशय स्पष्ट आहे. त्यांनी एक स्वतःपुढे 5 वर्षाचा एक रोडमॅप ठेवला पाहिजे, आणि तो रोडमॅप असा असला पाहिजे की त्यांच्यामध्ये ज्या निखळ मानवी क्षमता आहेत त्यांचा आविष्कार ते हळूहळू कसा वाढवत नाही. मला याची कल्पना आहे की एकदम तुम्हाला बदलता येणार नाही. ओके, तुम्ही आज पायथॉन प्रोग्रॅमर आहात आणि तुम्ही आज फारच धास्तावलेले आहात. याचं कारण तुम्ही जो प्रोग्रॅम लिहिता त्याच्यापेक्षा खूप सुपिरियर प्रोग्रॅम आता आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता लिहून देते आहे. ही गोष्ट खरी आहे. आता माझ्यापुढे मार्ग काय? तो मार्ग असा आहे की मी अधिक कल्पनाशक्ती असलेले प्रॉम्प्ट्स कसे देऊ शकतो हे मी तात्काळ शिकणं. ओके, कारण अजूनही मी बघतो की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग अजूनही आपलं अत्यंत बाल्यावस्थेत आहे. जे खरं म्हणजे त्या AI कडून जे काढून घेता येतं, जे एक्स्ट्रॅक्ट करता येतं, अशा प्रकारचे प्रभावी प्रॉम्प्ट्स अजून आपण देत नाही आहोत. आपले प्रॉम्प्ट हे जुजवी आहेत, आणि त्याच्यामुळे माझी तर अशी नक्की कल्पना आहे की तुम्ही जिथे कुठे काम करत असाल, 30 वर्षाचे असाल, जे काही तुम्ही, तिथे तुम्ही 6 महिन्यात चमत्कार घडवून दाखवू शकता. याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही, कारण त्या कंपनीचा आता तुम्हाला नीट अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही यंत्रवत काम करून चालणार नाही की मला नेमून दिलेलं काम हे आहे आणि हे असं जळू काही चालू राहणार आहे. या मानसिकतेतून प्रथम बाहेर पडणं. म्हणून मी म्हटलं EQ म्हणजे विल, आणि दुसरी गोष्ट पुढाकार. आता माझ्या कंपनीला मला पुढे न्यायचं आहे असं ध्येय आहे का माझं? का फक्त मला म्हणजे 9:30 ते 5:30 काम करून घरी जायचं आणि एवढं पॅकेज माझं आहे आणि एवढंच आहे, तर ते लोक त्यांचे जॉब हरवून बसतील. आता मला विचार केला पाहिजे की मी AIचा उपयोग करून माझ्या कंपनीला कसं पुढे नेऊ शकतो. आणि मग काय होतं, मग विलक्षण गोष्ट घडते. मग तुमचा जॉब जाण्याचं राहूच द्या, पण तुमची कंपनी तुम्हाला रिटेन करण्याच्या मागे लागते. याचं कारण तुम्ही काहीतरी विशेष अभ्यास केलेला असतो आणि त्याच्यातून विशेष अशी व्हॅल्यू तुम्ही निर्माण करत असता. मी काही वर्षापूर्वी सिंगापूरला गेलो. तिथे नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसच्या प्रतिनिधींची माझी गाठ पडली. आम्ही जवळजवळ एका गोल्फ ग्राउंडच्या बाजूच्या एका हॉटेलमध्ये चर्चा करत होतो, आणि आमच्या MKCLचे कोर्सेस तिकडच्या कामगारांना कसे देता येतील वगैरे असं त्यांचे प्रश्न चालू होते बराच वेळ. त्यांनी खोलात जाऊन सगळी चौकशी केली. शेवटी आमची मीटिंग संपताना मी त्यांना एक प्रश्न विचारला की अहो, इतका वेळ तुमचे कामगार काय शिकतील आणि कुठली नवीन कौशल्य विकसित करतील ह्याच्याबद्दलच आपण चर्चा करतोय, पण तुम्ही त्यांच्या पगारवाढीचे वगैरे असे प्रश्न काही घेता की नाही, किंवा अशा चर्चा किंवा अशा प्रकारची निगोशिएशन्स, वाटाघाटी तुम्ही करता की नाही, किंवा कधी संप करता की नाही, असं मी त्यांना विचारलं. त्याच्यावर ते म्हणाले की आमची जी रणनीती आहे ती पूर्णपणे भिन्न आहे. आम्ही आमच्या प्रत्येक कामगाराची कौशल्य काय आहेत
आणि ती पुढे येणाऱ्या काळासाठी कशी बदलली पाहिजे ह्याच्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करतो. आणि त्यामुळे आमच्या कामगारांना रिटेन करणं हे त्यांच्याच कंपन्यांचं मोठं आव्हान होऊन बसतं. कारण नाहीतर तो सोडून जाईल. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे आमच्या कामगारांचा पगार वाढवून द्या याच्यासाठी फारसं काहीच करावं लागत नाही. आम्ही जे प्रेशर आणतो, एक दबाव गट आणि प्रभाव गट म्हणून, ते आम्ही आमच्या शासनावर आणतो की आमच्या कामगारांना पुढची कौशल्य शिकवण्यासाठी शासनाने सतत निधी पुरवला पाहिजे. अच्छा. हे प्रेशर आम्ही आणतो. आणि वर्कफोर्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी सिंगापूरची याच्यासाठी कार्यरत राहते. आता ही जी रणनीती आहे ती विलक्षण आहे. ओके. हां, म्हणजे आमच्या देशातला प्रत्येक काम करणारा मनुष्य हा अधिक कुशल कसा होईल याच्यासाठी पर्सनलाइज स्ट्रॅटेजीज आखणं आणि त्याला उत्तेजन देत राहणं आणि त्याचा फारसा भार हा त्याच्या एम्प्लॉयरवर न टाकणं. कारण तुम्ही कर गोळा करताय ना त्या एम्प्लॉयर्सकडून, तर मग त्याचा काही भाग हा तुम्ही ह्याच्यावर आता खर्चच केला पाहिजे. ही तुमच्या शासनाची प्राथमिकता असली पाहिजे. याचं कारण तुम्ही रस्ते बांधा, पूल बांधा, काय ते मेट्रो वगैरे सगळं करा, पण तुम्ही माणसं उभी करता की नाही ह्याला आता याच्या पुढे अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि तिथे आपलं दुर्लक्ष होतंय. कळलं की नाही? आपले जे कौशल्य विकास कार्यक्रम आहेत हे पर्सनलाइज नाही आहेत. कळलं की नाही? समोर एक व्यक्ती घेऊन की तो आता काम करत आहे तर तो कसा ऑब्सोलेट होणार नाही. इतकंच नव्हे तर तो देशाच्या संपत्तीमध्ये कशा प्रकारे अजून वाढ करेल, तो त्याच्यात अजून मूल्य निर्मिती कशी करेल ह्याची स्ट्रॅटेजी आमच्याकडे नाही आहे. त्याच्यासाठी कंपन्यांमधले जे HRDचे लोक आहेत त्यांनाही आम्ही तयार केलेलं नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही एका रिसिव्हिंग एंडला असल्यासारखे झालो आहोत की आता कॅलिफोर्नियामधून AI तर येणार आहे आणि मग आमचे लोक बेकार होतील. अशा वैफल्यग्रस्त पराभूत मनोवृत्तीत आपण असता कामा नये. ही आत्ता आपल्या देशाची प्राथमिकता आहे. आपण प्रत्येक माणसावर आता लक्ष केंद्रित करून तो कसा ह्याच्याशी जुळवून घेईल, तो कसा पुढे जाईल आणि हे सहज करणं शक्य आहे. कारण त्याला ह्या बहुविध बुद्धिमत्तांचा पट मिळालेला आहे. म्हणजे तो काय असं साधीसुधी गोष्ट नाही आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल पण किती बुद्धिमत्ता असते आपल्याकडे तर याची एक झलक तुम्हाला सांगतो. वेलमन गेलमन एक्सपेरिमेंट्स म्हणून शिक्षणशास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. 4 महिन्याचं मूल तुम्ही मांडीवर घ्या आणि एक असा प्रोजेक्टर लावा. स्क्रीन समोर आहे, प्रोजेक्टरवर एक चित्र आहे, ते डिफोकस ठेवा आणि त्या प्रोजेक्टरला एक कंट्रोल सर्किटरी लावून एका नॉन न्यूट्रिटिव्ह निपल, म्हणजे आईचं दूध जे मूल पितं तशा प्रकारचं ते निपल त्याच्या तोंडात द्या आणि बघा काय होतं. असे प्रयोग शेकडो मुलांवर केले गेले. ते निपल सक करायला लागतं आणि ज्या क्षणी पडद्यावरचं चित्र स्पष्ट होतं, सुस्पष्ट होतं, त्या क्षणी ते निपल सक करायचं थांबतं. केवढी बुद्धिमत्ता आहे. 4 महिन्याचं मूल. म्हणजे आत्ता जे आपल्या देशात युवा आहेत ते किती बुद्धिमान आहेत याची एक झलक मी तुम्हाला सांगतोय. किंवा दुसरं, 4च महिन्याचं मूल घ्या, एका फळा आहे त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे एक बल्ब लावा. हा बल्ब 2 वेळा उघडझाप करा, त्याच्यानंतर तो बल्ब 3 वेळा उघडझाप करा. असं केल्यानंतर ते मूल इकडे बघतं, 2 वेळा हा दिवा उघडझाप झाला की ते व्हिज्युअल एक्सपेक्टेशननी तिकडे 3 वेळा बघतं आणि तिकडचं 3 वेळा झाल्यावर इकडे 2 वेळा बघायला सुरुवात करतं. किंवा लहान मुलांना एक बॉल दाखवा आणि असे 2-3 बॉल दाखवा आणि हे बॉल ही संकल्पना त्यांच्या मनात स्पष्ट करा. त्याच्यानंतर ते सगळे बॉल काढून टाका आणि त्या रूममध्ये 2 दिवसांनी एक दुसरा बॉल आणून ठेवा. तसा नाही, दुसऱ्या रंगाचा, आकाराचा, टेक्स्चरचा, आणि विचारा ते बॉल कुठे आहे. ते मूल बॉल घेतं. आता हाच प्रश्न AI ला दिला तर साधारणपणे काही लक्षावधी बॉल दाखवावे लागतात. लार्ज डेटा सेट. म्हणजे
स्मॉल डेटा सेटवरून निर्णय घेणं ही केवढी अफाट क्षमता आपल्याकडे. व्हेरॅज एआयला करायचं लार्ज डेटा सेटने निर्णय घ्यावे लागतात. आणि त्याच्यामुळे दुसरी एक रणनीती आपल्याला आखायला पाहिजे, ती अशी, जशी मी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगबद्दल बोललो, ती रणनीती ही आहे की त्यांना एआय बरोबर पार्टनरशिप करायला शिकवलं पाहिजे आता. कारण एआय ही गोष्ट अपरिहार्य आहे. एआय ही गोष्ट त्यांचा शत्रू नाही आहे, त्यांचा वैरी नाही आहे, किंवा मी असं म्हणेन की त्यांचा स्पर्धक नाही आहे, किंवा त्यांचा विरोधक नाही आहे, किंवा त्यांचा मालक पण नाही आहे. ओके, तो कोण होऊ शकतो? तर एआय हा तुमचा पार्टनर होऊ शकतो. सो आता आपल्याला त्यांना शाळेपासून असं विकसित करायचं आहे की तुझ्याबरोबर आत्तापर्यंतच्या इतिहासातल्या सगळ्या मानवजातींनी मिळून जे काही संचित मिळवले ते आता तुझ्या हाताशी आहे. तो काही फक्त कोणीतरी एका माणसाचा ब्रेन नाही आहे, आपल्या सगळ्यांचं आहे. संपूर्ण मानवजातीच्या आत्तापर्यंतच्या संचिताच्या खांद्यावर तू उभा आहेस. आता त्याचा उपयोग करून दूरचं कसं बघायचं, हे वेगळं शिक्षण आहे. आणि तू त्याच्यापेक्षा भिन्न आहेस. ते तुला सप्लिमेंटरी नाही, ते तुला कॉम्प्लिमेंटरी आहे. ती तुझ्या बुद्धिमत्तेला जोडलेली पुस्ती नाही, कारण तू भिन्न आहेस. लेट्स नॉट कम्पेअर, म्हणजे दोज आर नॉट टू ॲपल्स, ॲपल्स अँड ऑरेंजेस. तू भिन्न आहेस, तुझ्याकडे खूप जास्त काहीतरी आहे, पण तुला मदतीला तो मात्र आहे, तो तुझा पार्टनर आहे. आणि पार्टनरशिप कधी टिकते? दोन जणांची पार्टनरशिप टिकते कधी? ज्यावेळेला त्याला जे येतं ते ह्याला येत नाही, आणि ह्याला जे येतं ते त्याला येत नाही. आणि मग दोघांना अशा गोष्टी येतात की ज्याचं एकत्र केलं असतं काहीतरी 1+1=11 असा रिझल्ट मिळतो. तर ती पार्टनरशिप शिकवणं हा आता आपल्याला शिक्षणामध्ये खूप महत्त्वाचा भाग करण्याची गरज आहे. नाहीतर मग एआय म्हणजे भयंकर, ChatGPTनी मुलं आता ते निबंधच लिहून आणतात वगैरे, या तक्रारी बंद. त्याच्या पुढे तुम्ही काय करणार ते शिकवा. ओके, म्हणजे आता उदाहरणार्थ आम्ही असं एक तंत्रज्ञान विकसित केलं की ChatGPTला सब्जेक्टिव्ह, व्यक्तिनिष्ठ आणि वर्णनात्मक अशी उत्तरं लिहिली. निबंध, मी पाहिलेली सर्कस, असे निबंध लिहिले. आणि काही एक काम केलं त्याच्याबरोबर, म्हणजे डीप लर्निंगचं. आणि मग त्याला सांगितलं की हे माझं रुब्रिक्स आहे, हे माझे म्हणजे निकष आहेत, परीक्षणाचे निकष आहेत, इव्हॅल्युएशन रुब्रिक्स. आणि त्याच्याप्रमाणे तू आता हे निबंध तपास. 3 सेकंदात निबंध तपासून झाले. मग थोडंसं अजून काम केलं, मग 10 पैकी मार्क द्यायला लावले, ते पण देऊन झाले. त्या मार्कांशी आमच्या गटातले सगळेजण जवळजवळ सहमत झाले. त्याच्यानंतर पुढे अजून थोडं काम केलं आणि त्याला सांगितलं की 10 पैकी 6 मार्क जर या निबंधाला दिलेत तर उरलेले 4 मार्क का कापले, त्याचं प्रत्येक मार्काद्वारे स्पष्टीकरण दे. तेही मिळालं. त्याच्याशी थोड्याफार फरकाने सगळे सहमत झाले. मग ते 4 मार्क मिळवायचे असतील तर काय काय सुधारणा केल्या पाहिजे त्या सांगायचा प्रयत्न केला. आता मला सांगा की शिक्षकांनी आता वर्णनात्मक आणि व्यक्तिनिष्ठ अशा उत्तरांच्या उत्तरपत्रिका तपासण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी परस्पर क्रिया करण्यामध्ये वेळ घालवायला पाहिजे. बरोबर आहे. आता त्यांची लांबलचक व्याख्यानं ऐकण्यापेक्षा, म्हणजे इन्स्टेड ऑफ इन्फॉर्म कंटेंट नाव वी हॅव टू गो टू परफॉर्म कंटेंट. ओके, कारण माणसं हाताने काम करून जास्त शिकतात. तुम्ही पोहण्याची पुस्तकं किंवा पोहण्यावरच्या उत्कृष्ट यूट्यूब व्हिडिओज बघून तुम्ही पोहू नाही शकत, किंवा सायकल नाही चालू शकत. तुम्हाला पोहूनच पोहता येतं. आणि तसंच जीवनातल्या प्रत्येक गोष्टीच्या ज्ञानाविषयी आहे. पुस्तकात किंवा यूट्यूबमध्ये तुम्हाला माहिती मिळते, ज्ञान नाही मिळत. ज्ञान हे तुम्हाला काहीतरी त्याच्यावर शारीरिक, वैचारिक, बौद्धिक, भावनिक कृती केली असताच मिळतं. त्याच्यामुळे ह्याची महत्त्वाची गरज. आणि दुसरी गोष्ट काय की कृतींविषयी सुद्धा आपण एक समजून घेतलं पाहिजे की कृतींविषयक शिक्षणाचा आशय याच्या पुढे काय.
अच्छा. तर माणसं 3 प्रकारच्या कृती करू शकतात. एक कृती जी आहे ती ज्याला आपण म्हणू की तर्कसंगत विचारजन्य अशी कृती. दुसरी कृती काय तर अनुभवजन्य उत्स्फूर्त कृती. की तुम्ही कार चालवताय आणि पटकन कोणीतरी मध्ये आलं तर तुम्ही त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करता कारण तुम्ही एक माणूस असता. ओके, तर ही उत्स्फूर्त कृती आहे, स्पॉन्टॅनियस, एक्सपिरियन्शियल स्पॉन्टॅनियस. आणि तिसरी जी आहे ती इमोटिव्ह ॲक्शन, म्हणजे भावनिक उद्दीपनातून निर्माण होणारी सर्जनशील कृती किंवा अतार्किक कृती पण असू शकते, तर्कविसंगत कृती असू शकते किंवा असमंजस पण असू शकते. कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी पण त्या भावनिक उद्दीपनातून तयार होतात. आता ह्या कृतींकडे जर आपण बघितलं त्याच्यातली फक्त पहिल्या प्रकारच्या काही कृती या कृत्रिम बुद्धिमत्तेला शक्य आहेत कारण तिला अनुभव घेताच येत नाही आहे. त्याच्यामुळे अनुभवजन्य अशा उत्स्फूर्त कृती फक्त आपलीच मक्तेदारी आहे किंवा तिला भावना नाही आहेत. त्याच्यामुळे माझा जर भावनिक विकास नीट झालेला असेल, माझ्या जर भावनिक बुद्धिमत्तेची समृद्धी वाढवली गेलेली असेल माझ्या शिक्षण पद्धतीतून, तर मी भावनिक उद्दीपनातून तयार होणाऱ्या अनेक सर्जनशील कृती करू शकतो आणि मी माझा देश पण समृद्ध करू शकतो, अनेक इनोव्हेशन्स करू शकतो, मोठ्या प्रमाणात वेल्थ संपत्तीची निर्मिती करू शकतो, सगळं करू शकतो. तेच जर मला फक्त तर्कसंगत कृती, अल्गोरिथमिक कृती करायला शिकवले असतील, SOP, फार विशेष काही करू शकत नाही. तर्कसंगत वैचारिक कृतींमधून पण संपत्तीची निर्मिती करता येते, पण तिथे स्पर्धा आहे. ओके, ते करावं नाही असं नाही, तिथे त्याची मदत घेऊन करावं. पण ह्या उरलेल्या ज्या 2 प्रकारच्या कृती आहेत त्या फक्त आपलीच मक्तेदारी आहे. त्याच्यावर आम्ही शिक्षणात किती वेळ खर्च करतो, ही गोष्ट कधीतरी आम्ही बदलणार की नाही, हा मूलभूत प्रश्न आहे. त्या दिशेने विचार करण्याची गरज आहे. सर, एक वेगळा मुद्दा इथे मला विचारायचा आहे, मला माहित नाही तो कितपत रिलेव्हंट आहे. ह्या ज्या वेगवेगळ्या कृती आहेत हे करायची उदाहरणार्थ मला सवय होती किंवा जे बुद्धीचे वेगवेगळे पैलू तुम्ही सांगितलेत त्यातले काही पैलू वापरायची पण मला सवय होती. उदाहरणार्थ पूर्वी मोबाईल नंबर मला पाठ असायचे आणि त्याच्यातनं मी फोन करायचो. आता ते फोनबुकमध्ये असतात त्यामुळे मोबाईल नंबर पाठ असायची गरज नाही. हा माझा कप्पा बंद झाला. अगदी गेल्या 3-4 वर्षापूर्वीपर्यंत मी लेख लिहायचो आधी कागदावर आणि मग टाईप करायचो. आता ते ऑडिओमध्ये होतात आणि कुठलं तरी मशीन टाईप करतं म्हणून माझ्या लिखाणाची पद्धत बंद झाली. असे वेगवेगळे मी करू शकणारे बुद्धीचे घटक किंवा पहिल्या टप्प्यात नसणाऱ्या विविध कृती या माझ्याच तंत्रज्ञानावरच्या डिपेंडन्समुळे कमी झालं. तर ह्याचं काय करायचं हे मला माहीत नाही. की फार काळजी करण्यासारखं कारण नाही, कारण आता तुम्हाला धनुष्यबाण काही चालवता येत नाही. ओके, कारण तुम्हाला आता अन्न हे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मधून मिळतं. त्याच्यामुळे आता मला तो धनुष्यबाण चालवून शिकार करता येत नाही याच्याबद्दल फार दुःख वाटण्याचं कारण नाही. कळलं की नाही, हे काळाच्या ओघात घडत आलेलं आहे. ज्या वेळेला कॅल्क्युलेटर्स आले त्यावेळी शिक्षण क्षेत्रामध्ये फार त्याला विरोध झाला की कॅल्क्युलेटर्स वापरता कामा नये. आपण थोडं त्याच्या आतमध्ये शिरूया की कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी तुम्हाला नंबर सिस्टीम माहिती असायला पाहिजे आणि त्या नंबर सिस्टीमवर काही अरिथमेटिक ऑपरेशन्स करता येतात हेही माहिती असायला पाहिजे. ते अरिथमेटिक ऑपरेशन साधारण काय असतात त्याची कल्पना असायला पाहिजे. जर हे सगळं नसेल तर कॅल्क्युलेटर ही दुसऱ्याला फेकून मारण्याची वस्तूसुद्धा होऊ शकते. कळलं की नाही. त्याच्यामुळे त्याच्यातलं जो कॅल्क्युलेशन आहे म्हणजे तत्व आहे त्याला महत्त्व आहे. त्याचं जे तंत्र आहे ते मिथ्या आहे समजा, पण त्यातलं तत्व तर महत्त्वाचं आहे ना. ते तत्व येत आहे का ह्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्यामुळे वहन महत्त्वाचं आहे, वाहन महत्त्वाचं नाही आहे. वाहनं बदलत राहतील, वहन महत्त्वाचं आहे. लक्षात आलं. त्याच्यामुळे लेखन महत्त्वाचं आहे. लेखन लेखणीने करायचं का वाणीने करायचं हा वेगळा मुद्दा आहे आणि तो काळाच्या ओघामध्ये बदलतच आलेला आहे. त्याच्याबद्दल एवढं दुःख करण्याचं काहीच कारण नाही. कळलं की नाही. आता बरीचशी मुलं वाचन हे आपल्या किंडलवर करतात.
आता त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. यु नो, आता तुम्ही चष्मा लावलाय, तर पूर्वीच्या आधी मानवाकडे चष्मा नव्हता म्हणून काय चष्मा वापरणं चुकीचं आहे? कारण तुम्हाला जास्त स्पष्ट दिसलं पाहिजे ना, गरज आहे तुमची. तसं तुम्हाला अतिशय वेगाने, आता मला उदाहरणार्थ टंकलेखन, मी साधारण 1977 मध्ये पहिल्यांदा कम्प्युटर वापरायला सुरुवात केली, पण माझं टंकलेखनाचं वेग अतिशय कमी आहे. पण माझा आता मराठी टंकलेखनाचा वेग हा साधारणपणे 150 शब्द मिनिटाला असा आहे. सरकारी नोकरी 30 शब्द पर मिनिट अशी मिळते, पण माझा 150 शब्द पर मिनिट आहे, कारण मी व्हॉइस टायपिंग करतो. व्हॉट्स रॉंग? त्याच्यामुळे मला नाही वाटत की त्याला महत्त्व द्यावं फार. म्हणजे आता तुम्ही लेखन कसं करता किंवा मेमरी हा तर भाग वेगळाच आहे. माझं म्हणणं काय आहे की आपण मुलांना त्यांचा ब्रेन हा मेमरीसारखा वापरण्यामध्ये काही शतकं वाया घालवली. नाव वी हॅव टू ट्रेन देम इन हाऊ टू यूज इट ॲज अ प्रोसेसर रादर दॅन ॲज अ मेमरी. ओके, दॅट इज वेअर द डिफरन्स इज. हां, तर त्याच्यामुळे आता खूप वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला तर एवढं, म्हणजे तुम्ही जेवढे त्याच्याविषयी अस्वस्थ आहात तसं काही मला वाटत नाही. आणि अजून खूप बदलणार आहेत. म्हणजे वेअरेबल डिव्हायसेस येतील तेव्हा तर अजूनच बदलणार, नाही का? कदाचित तुमचं सिम कार्ड हे तुमच्या दाढेतल्या एका नॅनो कॅव्हिटीमध्ये पण बसेल, काय सांगता येतं? आणि तुम्हाला सिम कार्ड असं दिसणारच नाही कुठे. इट्स पॉसिबल. मग त्यावेळी तुम्ही म्हणाल की जुन्या काळात ते सगळं मोबाईल फोन वगैरे वापरून. हां हां. शरीराच्या वेगवेगळ्या प्रज्ञा डेव्हलप करण्यासाठी जसे व्यायाम असतात, उदाहरणार्थ काय हाताचे, पायाचे, मसल बिल्डिंगचे, तसे ह्या ज्या बुद्धीचे वेगवेगळे भाग आहेत, हे डेव्हलप करण्यासाठी काही टूल्स, काही व्यायाम आहेत का, की जे आपण आत्ता इमिजिएट एक बेसिक त्याला मलमपट्टी म्हणू, की हे सगळं आपण जी चर्चा केली ते तर होत राहील, की बाबा हे करा, निदान आपले हे गोष्टी डेव्हलप होतील, असं काही आहे? अगदी सोपा नियम आहे, यूज इट और लूज इट. हाच एकमेव नियम आहे. त्या वापरत राहा, अनेक भाषिक आविष्कार करत राहा, तार्किक आविष्कार करत राहा, सांगीतिक आविष्कार करत राहा, किंवा निरनिराळे शारीरिक स्नायूविषयक गोष्टी करत राहा आणि तुमच्या त्या क्षमता अस्तंगत होऊ देऊ नका. ओके, म्हणजे अनवर्किंग क्लासविषयी जी चर्चा झाली त्याच्यात वैज्ञानिकांमध्ये एकमत कशावर झालं की कोण जाणार नाही अनवर्किंग क्लासमध्ये? असे कोण आहे की ते अनवर्किंग क्लासमध्ये जाणार नाही? त्याचं उत्तर काय आलं माहिती आहे? आदिमानव. याचं कारण तो सगळ्या ह्युमन कॅपेबिलिटीज पूर्णपणे वापरत होता. अगदी शिकार करून काही जखम झाली तर झाडपाला कुठला लावायचा ते सुद्धा त्यांनी आउटसोर्स केलं नव्हतं दवाखान्यांना. किंवा आपल्या मुलांना शिकारीचं शिक्षण कसं द्यायचं याच्यासाठी तो गुहांमध्ये हिंस्त्र श्वापदांची चित्र काढत होता. बाहेर आधी मुलांना नेमबाजी शिकवत होता आणि मग रात्रीच्या वेळी त्या गुहांमध्ये मुलांना नेऊन सडनली टेंभा पेटवून त्याला हंटिंग, म्हणजे नेमबाजीकडून शिकारीकडे तो नेत होता. त्याचं तो एज्युकेशन त्यांनी ते शाळांना आउटसोर्स केलेलं नव्हतं. सगळ्या ज्या ह्युमन कॅपेबिलिटीज आहेत, इंट्रिन्सिक ह्युमन कॅपेबिलिटीज, तो जास्तीत जास्त त्याच्यामुळे तो अनवर्किंग क्लासमध्ये तो जाऊ शकत नाही. मग आपण आपल्या ह्युमन कॅपेबिलिटीज वापरायला सुरुवात केली पाहिजे आता. त्याची आता गरज आहे. निसर्गविषयक बुद्धिमत्ता, आता पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाला गरज आहे त्याची. कारण आपल्याला निसर्गाविषयी काहीच माहिती नाही आहे, पण आपल्या मेंदूमध्ये त्याचं पूर्ण केंद्र आहे, निसर्गाशी जुळून घेण्याचं केंद्र आहे. त्याचा विकास आता केला पाहिजे. नाहीतर हवामान बदलाच्या संकटाला आम्ही कसे सामोरे जाणार आहोत? आम्हाला निसर्गच समजत नाही, कारण आम्ही एका आर्टिफिशियल जगामध्ये, एका मानवनिर्मित जगामध्ये सतत राहण्याचं हे केलेलं. हे बदलायला पाहिजे. हां, म्हणजे एकेका रात्री 50-50 हजार कोटींचं नुकसान आता होतंय. मग आमची निसर्गविषयक बुद्धिमत्ता आम्हाला जागृत करेल की आता अशा ठिकाणी बांधकामं नाही करता कामा, अशा ठिकाणी पर्यटन नाही करता कामा. ह्या गोष्टींची आता गरज आहे. आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे, आणि ती आहे की अनेक प्रकारच्या रिसर्चेसनी AI मध्ये, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये हे आपल्या समोर आलं आहे की इंटेलिजन्स इज नॉट इंटेलेक्ट,
ओके, तुम्ही आता प्रज्ञा शब्द वापरला. तर बुद्धिमत्ता आणि प्रज्ञा, प्रतिभा हे वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या मुळाशी कॉन्शियसनेस, जाणीव आहे. आता जर तुम्ही AI मधल्या ट्युरिंग टेस्टकडे बघितलं तर ट्युरिंग टेस्ट काय सांगते की एक अशी भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे एक माणूस आणि एक संगणक आहेत आणि प्रश्नकर्ता इथे बसलेला आहे. त्यांनी प्रश्न विचारला की दोघांकडून जी उत्तरं येतात याच्यात जर मला फरकच करता आला नाही तर मी असं समजेन की कृत्रिम बुद्धिमत्ता तिथे अस्तित्वात आहे, कारण माणसांकडून आलेली उत्तरं आणि त्यांच्याकडून आलेली. आता आपण ChatGPTचे निबंध आणि मुलांनी लिहिलेले निबंध हे जर एका तिराईत माणसाला दिले की ज्याला माहिती नाही की हे कोणी लिहिलेत, तर तो म्हणेल की हे मुलांनीच लिहिले आहेत. म्हणजे ChatGPT या अर्थाने ट्युरिंग टेस्ट पास होतो. पण मग फरक काय? तो मुलगा आणि तो ChatGPT याच्यात फरक काय? तर मुलाकडे जाणीव आहे आणि याच्याकडे जाणीव नाही आहे. ओके, सो इंटेलिजन्स इज नॉट कॉन्शियसनेस. ट्युरिंग टेस्ट ही कॉन्शियसनेसची टेस्ट नाही आहे, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे जाणीवेची समृद्धी हा शिक्षणाचा एक खूप महत्त्वाचा अंग असायला पाहिजे की माझ्या मनाने मी माझे विचार, माझ्या भावना, माझं वर्तन यांच्याकडे तटस्थपणे स्थायी भावाने बघू शकतो. माझी जी मूल्य आहेत त्या मूल्यांच्या प्रकाशामध्ये मी हे माझे विचार, भावना आणि वर्तन हे योग्य की अयोग्य हे ठरवू शकतो त्याच मनाने. ही जी माझी क्षमता आहे ती म्हणजे माझी जाणीव आहे. ह्या जाणीवेची निर्मिती मला संगणकामध्ये करता येणार नाही आहे. ही आपली प्रॉपर्टी आहे. ओके, ही मेंदूमध्ये निर्माण होते. ओके, त्याला इमर्जंट प्रॉपर्टी असं म्हणतात. म्हणजे जसं तुम्ही हायड्रोजन ॲटम घेतला तर तो काही ओला नाही आहे. ऑक्सिजन घेतला तर तो ओला नाही आहे. H2O हा मॉलिक्यूल केला तर तो पण ओला नाही आहे. मग असे अनेक H2O मॉलिक्यूल्स एकत्र आले आणि ते रूम टेम्परेचरला कायनेटिक एनर्जीनी मूव्ह व्हायला लागले की मग एक प्रॉपर्टी निर्माण होते, त्याला आपण म्हणतो लिक्विडिटी, द्रवरूप. आणि मग त्याच्यात हाल बुडवला की वाटतं ओला आहे. ही इमर्जंट प्रॉपर्टी आहे. तसं मेंदूचं जे एकंदर व्यामिश्र कार्य चाललंय त्याच्यातून ही इमर्जंट प्रॉपर्टी निर्माण झाली आहे मनाची आपल्या उत्क्रांतीच्या काळामध्ये, ज्याला आपण जाणीव असं म्हणतो. आता ही इमर्जंट प्रॉपर्टी इकडे नाही आहे. याचं कारण ChatGPT त्याच्या स्वतःच्याच एकंदर कृत्यांकडे तटस्थपणे बघून हे योग्य की अयोग्य ते असं काही तुमच्या प्रॉम्प्टशिवाय ठरवू शकत नाही आहे. ओके, त्याच्यामुळे मुलांची जाणीव कशी विकसित होते ह्याला आता आपल्याला खूप महत्त्व द्यावं लागेल, कारण ती आपली प्रॉपर्टी आहे. त्याच्यातून पुढच्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्याच्यातून मी इतरांशी कसं वागायचं ते ठरतंय, निसर्गाशी कसं वागायचं ते ठरतंय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून ठरत आहेत. पण मला काहीतरी जाणीव आहे, मी यंत्र नाही, हे मला सांगण्याची काही शिक्षण पद्धतीमध्ये सध्या स्पेस नाही आहे. ही कशी मिळेल? आणि हे निदान शिक्षकांना नीट कळलेलं असलं पाहिजे, मग ते त्या मुलांकडे तसं बघू लागतील. ह्या उत्तरातनं असं समजतं की कृत्रिम बुद्धिमत्ता ही शेवटी मानवी बुद्धिमत्तेच्या पायावर उभी, त्या डेटाचा फीड मिळून त्याच्यावरनं ती तयार होती. आणि तुम्ही जाणीवेचा उल्लेख केला तर मानवी बुद्धिमत्तेमध्ये ज्या दोन गोष्टी होत्या आहेत रादर, एक इथिक्स, चांगलं काय आणि वाईट काय याची सदसद विवेक बुद्धी, कारण जाणीव आहे कारण जाणीव आहे, आणि आपला बायस, चांगला वाईट जो काय असेल तो. तर हे इथिक्स आणि बायस या कृत्रिम बुद्धिमत्तेत कसे रिफ्लेक्ट होतात आणि मग त्याचे परिणाम काय होतील एकत्र काम करताना? आता हे जे एथिक्स आणि बायसेस आहेत हे जेवढ्या प्रमाणात तुमच्या बिग डेटामध्ये असतील, कॉर्पसेसमध्ये असतील, तेवढ्या प्रमाणात ते इथे येतील. याचं उदाहरण की जर साधारणपणे त्याच्या लार्ज डेटा सेटमध्ये असं दिसून येत असेल की नोकरीच्या उमेदवारांसाठी
पुरुषांना जास्त प्राधान्य द्यावं, तर तो तशाच प्रकारचे निष्कर्ष तुम्हाला बायोडेटावरून काढून देईल. किंवा याच्यातून असं दिसत असेल की उच्चवर्णीयांनाच प्राधान्य दिलं जातंय, तर मग तो तशाच प्रकारचे रेझ्युमे सिलेक्ट करून देईल. किंवा सध्या जो भारतातला ज्वलंत प्रश्न आहे की कोट्यावधी खटले पडू नयेत, ओके, तर आता हा प्रश्न आपण अतिशय तातडीने AI कडे देऊन टाकला पाहिजे, कारण आपण एवढी कोर्ट निर्माण करूच शकत नाहीये. मग आतापर्यंत जी निवाडे होते, म्हणजे तर त्या निवाड्यांचा कॉर्पस करून त्याच्यातून, जसं आता वॉटसन IBMने म्हटलंय की IBM वॉटसन इज व्हॉट, तर ते असा एक दावा करतात की IBM वॉटसन इज द फ्युचर ऑफ जजमेंट, फ्युचर ऑफ जस्टिस. म्हणजे फक्त फ्युचर ऑफ वकील, म्हणजे फ्युचर ऑफ ॲडव्होकेट्स नाही, न्यायाधीशांचं न्यायाधीशाचं पण काम तो करणार आहे. हां, तर आता ते जे निवाडे दिले गेले भारतातले जुन्या काळापासून, आपण असं समजू की ते निपक्षपाती होते. त्याच्यामुळे ते जर त्याला दिलं तर तो याच्या पुढचे कोट्यावधी खटले त्याच्यातले निवाडे देऊन टाकेल. कळलं की नाही? निपक्षपाती. त्याच्यात जर समजा काही बायसेस असले तर ते बायसेस इथे सुद्धा येतील. आता मग त्याच्याबद्दल काही उपाययोजना आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. तर त्याच्याबद्दलची जी उपाययोजना आहे ती अशी आहे की AIच्या क्षेत्रामध्ये काही दंडक निर्माण होत आहेत. जसे इंग्लंडच्या गव्हर्नमेंटनी काढलेले आहेत, अशा अनेक, युरोपियन युनियन अनेक जण काढत आहेत. तर ते काय आहे, तर AI मध्ये अनेक घटक आता निर्माण होण्याची हे आहे. ते म्हणजे काय, तर AI एक्सप्लेनेबल असला पाहिजे. म्हणजे तो विशिष्ट जे प्रॉम्प्टला जे रिस्पॉन्सेस देतो ते त्यांनी का दिले याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये AI आपल्याला सुचवतो की यूट्यूबवरची ही व्हिडिओ तुम्ही बघा, कारण रेकमेंडेशन इंजिनचा अल्गोरिथम त्याच्या मागे काम करतो. पण त्यांनी हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की मी हे का तुम्हाला देतोय, हे कुठून ओरिजिनेट झालंय, हे कुठल्या राजकीय पक्षांनी मला प्रॉम्प्ट करून ते केलं आहे का, एका विशिष्ट राजकीय हेतूने मी तुम्हाला हे सांगतोय का, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. किंवा तुम्ही अमुक मुलीशी लग्न करा असं तो सांगत असताना त्यांनी आता तुम्हाला सांगितलं पाहिजे की याचं स्पष्ट. म्हणजे थोडक्यात काय की औषधांच्या वेष्टणावर जसं त्याच्यात काय काय आहे, मग त्यांच्या साईटवर याचे काय काय साईड इफेक्ट होतात, असं जसं सगळं नीट लिहिलेलं असतं, तर कायद्याने बंधनकारक आहे. तसं ट्रान्सपरंट AI, तसंच रिस्पॉन्सिबल AI, रोबस्ट AI, सेफ AI, सिक्युअर AI, ट्रस्टवर्दी AI. तर ह्या सगळ्या गोष्टी आता नियमनाच्या क्षेत्रामध्ये येत आहेत. म्हणजे तुम्ही AIचा पब्लिक रिलीज करण्यापूर्वी आता या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत का याची खातरजमा होण्याकडे कायद्यांचा प्रवास चालू झालेला आहे. आंतरराष्ट्रीय नियमनाचा प्रवास इकडे चालू झालेला आहे. माझी अशी खात्री आहे की असा एक दिवस येईल की ज्याच्यामध्ये हे ठरेल की AIचा पब्लिक रिलीज, तुम्ही संशोधन करत बसा, संशोधनाचं काही नाही, पण AIचा पब्लिक रिलीज होण्यापूर्वी जसं आता क्लिनिकल रिसर्चमध्ये औषधांची सगळी परीक्षणं होतात आणि याचे माणसांवर दुष्परिणाम होत नाहीत असं जसं सिद्ध होतं, किंवा जर काही असतील तर त्या रिस्क काय आहे, त्या मिटिगेट कशा करायच्या वगैरे वगैरे हे असतं. यांना देऊ नका, त्यांना देऊ नका, ती स्त्री जर गरोदर असेल तर तिला देऊ नका वगैरे, असे त्याच्यात येतात सगळ्या. तर तशा प्रकारचं एक नियमन आंतरराष्ट्रीय पातळीवर उदयाला येईल. जसं हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अण्वस्त्रांचा गैरवापर झाला आणि लक्षावधी लोकांच्या शरीरांची वाफ होऊन गेली. पण त्याच्यानंतर 45 सालापासून आजपर्यंत अशा पद्धतीने अण्वस्त्राचा वापर झालेला नाही आहे. ही गोष्ट तर खरीच आहे. तर का झाला नाही, तर आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांमध्ये नियमनाचे अनेक गुंतागुंतीचे अशी फ्रेमवर्क्स निर्माण झाली आणि त्याच्यामुळे तुम्ही असा गैरवापर त्याचा सहजासहजी नाही करू शकत. जसं अमेरिकेने एक दिवशी धाडकन करून टाकला तसं आता नाही करता येत. तर तशा प्रकारचं, किंवा औषधांमध्ये जसं आहे किंवा तुमच्या कार्समध्ये जसं आहे, त्याच्या सेफ्टीच्या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय ती कार तुम्हाला रस्त्यावर आणताच येत नाही.
अशा अनेक गोष्टी, किंवा इलेक्ट्रिकल ज्या गोष्टी आपण वापरतो त्यात पूर्वी सहजासहजी शॉक बसायचे, तर अजूनही विजेच्या धक्क्याने मृत्यू होतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे सेफ्टी, सिक्युरिटी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये हळूहळू वाढत गेलेल्या आपल्याला बघतो. अशाच पद्धतीने AI मध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय नियमनाच्या पद्धती विकसित होत आहेत, कारण त्याची गरज आहे आता जगाला. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आता बौद्धिक संपदा हक्क कोणाचे, एक महत्त्वाची गोष्ट आहे की तो जो विकसित करतो ते तंत्रज्ञान त्याचे आहे, त्याचं म्हणजे त्याच्या कंपनीचं त्याचं आहे. कमी प्रॉम्प्ट देऊन काहीतरी विलक्षण वेगळी माहिती बाहेर काढतो म्हणून वापरकर्ता म्हणून त्याच्यावर माझी मालकी आहे का, त्याच्यावर तो जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप झाला आहे त्याचीच मालकी आहे, की जो व्यक्तीच नाही आहे, कोणाची मालकी आहे, मग सिद्ध व्हावं लागेल. याच्याबद्दल खटले चालू आहेत कोर्टात की मग आमच्या वेबसाईटला आता कोणी व्हिजिटच करत नाही, पण आमच्या वेबसाईटवरचा आशय जो आहे, कंटेंट जो आहे, तो मात्र वापरून ChatGPT तुम्हाला उत्तरं देतोय, मग आमच्या बिझनेसचं काय होणार. अशा अनेक प्रश्न आहेत. परंतु ह्याच्यावर हळूहळू हे जे विविध AIचे अंग मी तुम्हाला सांगितली, माझ्या दृष्टीने जर आत्ता महात्मा गांधी असते तर महात्मा गांधींनी कशाबद्दल आंदोलन केलं असतं असं आपण एक विचार करू, तसं कल्पना करू. आपल्याला मानवी बुद्धिमत्ता असल्यामुळे अशा कल्पना विलास आपल्याला करता येतात. तर ते म्हटले असते की AI मध्ये जे डीप फेक निर्माण होते, ओके, AIचं एक डीप फेकू अशी पण एक इमेज आहेच की तो तुम्हाला ब्रेन वॉश करू शकतो, ओके, तो तुम्हाला फसवू शकतो, असे अनेक त्याचे आविष्कार आहेत, कारण त्याला तसा बायस दिला गेला आहे, ओके, किंवा तो निवडणुकीचे निकाल फिरवू शकतो वगैरे वगैरे. अशा वेळी महात्मा गांधींनी कशाबद्दल मागणी काय केली असती, आंदोलन कशासाठी केलं असतं, तर ते म्हटले असते की हा AI जो आहे तो सत्यग्राही आणि सत्याग्रही झाला पाहिजे. हा, सत्यग्राही हा विनोबांचा शब्द आहे की त्याने सत्याचंच ग्रहण केलं पाहिजे, म्हणजे ती गोष्ट सत्य आहे की नाही हे ठरवून घेतल्याशिवाय ती आशयामध्ये म्हणजे कॉर्पसमध्ये येता कामा नये, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरून अल्गोरिथम पण डेव्हलप होता कामा नये. त्याच्यामुळे ती सत्यग्राही असली पाहिजे आणि त्यांनी सत्याचाच आग्रह धरला पाहिजे, त्याच्यामुळे ती सत्याग्रही असली पाहिजे, अशी मागणी कदाचित त्यांनी केली असती. आणि आज ना उद्या ते करावंच लागेल. याचं कारण एकंदर समाजाचं ते नुकसान होईल, त्याच्यात ते भयंकर असेल. त्याच्यामुळे अशी जशी काही भयंकर औषधं निघाली आणि त्यांनी खूप मोठं नुकसान केलं, किंवा अण्वस्त्र निघाली त्यांनी नुकसान केलं, किंवा काही जुन्या काळात विमानं निघाली ती पडायची, किंवा जुन्या काळात काही पूल बांधले जायचे ते पडायचे, तसं AI मध्ये होऊ नये याच्यासाठी हे नियमन आवश्यक आहे. मी शेवटचा प्रश्न माझ्या मनात तयार केला होता, पण तो विचारायच्या आधी वैयक्तिक क्युरियोसिटी म्हणून हा प्रश्न विचारतोय. 2014-15 मी ज्यावेळी इंजिनियर झालो, MTechला ऍडमिशन घेतली, त्यावेळी IBM वॉटसन आलेलं, आणि त्यावेळी त्याचा बोलबाला होता. म्हणजे निदान त्या एका टेक कम्युनिटीत प्रॉम्प्ट टाकून बघायचे इतका तो प्रॉम्प्ट शब्दही नव्हता त्यावेळी. पण 10 वर्षापूर्वी आलेलं IBM वॉटसन, ज्याची आत्ता आपण नाव निघालं म्हणून, आणि आज निघालेलं ChatGPT की जे सार्वत्रिक झालं, याच्यात ॲक्सेसिबिलिटीचा फरक पडला, कॉस्टचा फरक पडला, युझॅबिलिटीचा फरक पडला. नक्की काय झालं की जे 14 साली बघितलेलं ते 24 साली सार्वत्रिक झालं? बिझनेस मॉडेल जे आहे, आणि दुसरं म्हणजे त्याला उपलब्ध असलेली कॉर्पसेस. अच्छा, ह्या दोन गोष्टी खूपच वेगळ्या होत्या, त्याच्यामुळं हा फरक. हां, म्हणजे खरं म्हणजे, आणि दुसरं त्याचा जो फ्री रिलीज झाला ते पण एक कारण आहे. वॉटसनचा फ्री रिलीज झाला नाही, ओके, आणि खरं म्हणजे हे ओपननेसचं जे कल्चर आहे ते IBMने आणलं. म्हणजे 89 साली बर्लिनची भिंत पडली, पण 84 साली जो IBM PC पहिला आला, तर 85 साली तो एक मला वापरायला मिळालं पुणे विद्यापीठात, आणि तो बिघडला. तो बिघडल्यानंतर आता दुरुस्त कसा करायचा, तो थोडीच अमेरिकेला परत पाठवतो, इम्पोर्ट केला होता. म्हणून सहज विचार करू लागलो, तर त्याचा जो खोका होता तर तो खोका जपून ठेवला होता. त्याच्यामध्ये थर्मोकोल वगैरे सगळे होते, आणि त्याचं फार मोठं अप्रूप होतं, कारण तशा प्रकारचे खोके आणि थर्मोकोल त्यावेळी दिसतच नव्हते. त्याच्यावरती जी प्लॅस्टिकची पिशवी होती ती पण जपून ठेवली होती, कारण तेवढ्या प्लॅस्टिकच्या पिशव्याही दिसत नव्हत्या त्या काळात. त्याच्या आतमध्ये मला त्याचं टेक्निकल रेफरन्स मॅन्युअल मिळालं. मग ते उघडलं, वाचायला लागलो,
वाचायला लागलो तर शेवटची इतकी पानं पूर्ण सर्किटरी ओपनली लिहिलेली होती. आता माझा हार्डवेअर उत्तम असल्यामुळे मी ती सर्किटरी ट्रेस करून पासोड्या विठोबा चौकामध्ये जाऊन 20 रुपयाची एक क्लॉक जनरेटर चिप 20 रुपयाला विकत घेतली. अगदी ते सोनार काम करून ती क्लॉक जनरेटर चिप काढली, कारण सिग्नल जनरेटर वगैरे सगळं होतं. त्याच्याने शोधून काढलं की हीच चिप गेली आहे, कारण सर्किट्स होती, टेस्ट पॉईंट्स होते, सगळंच होतं. आणि ती चिप रिप्लेस केली. IBM PC सुरू झाला. आता हे जे ओपन आर्किटेक्चर आणि ओपन सर्किटरी, बरं त्याचा रॉम बायोसचा अख्खा प्रोग्राम छापलेला होता असेंब्ली लँग्वेजमधला. हे काय म्हणजे वेगळीच दुनिया आणली होती त्यांनी. नाही तर त्यावेळेची जी इक्विपमेंट आमच्याकडे यायची, जी मॅन्युफॅक्चरर्सनी बनवलेली स्पेशल पर्पज इक्विपमेंट असायची, त्याच्यावरच्या प्रत्येक चिपवरचे नंबर खोडलेले असायचे. म्हणजे ती चिप कुठली आहे ते ओळखता नाही आलं पाहिजे, इतकं क्लोज्ड हे होतं. म्हणजे कोल्ड वॉरच्या काळामधलं हे जे सगळं तत्वज्ञान होतं ते तसं होतं. बर्लिन भिंत पडायच्या आधी 5 वर्षाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बर्लिन भिंत कशी पडत गेली त्याची सुरुवात अशी कुठे 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 झालेली होती. मला असं वाटतं की ओपन AI या नावात जी जादू आहे ना, तीच तुम्हाला वॉटसन वर्सेस ChatGPT मधलं सगळं काही सांगून जाईल. फक्त मजेशीर गोष्ट अशी आहे की ओपन ही गोष्ट पहिल्यांदा IBM आणली. नाही, त्यानिमित्ताने खूप इंटरेस्टिंग किस्साही समजला. आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो. या सगळ्या AI बाबतीत माझ्यासह सगळ्यांचा कॉमन प्रश्न असा आहे की आमचा नॉलेज ओव्हरलोड झालाय किंवा इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालाय. इथून तिथून 100 माहिती येते, ती माहिती खरी का खोटी तेही कळत नाही. त्यानं कधी भीती वाटती, कधी आशा निर्माण होती आणि या सगळ्या मानवी भावना तयार होतात. तर या सगळ्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमध्ये सामान्य माणसानं आजच्या आणि उद्याच्या AI कडे कसं बघावं? आजपासून साधारणपणे 92 वर्षापूर्वी एक कादंबरी लिहिली गेली आणि तिने जगाला धक्का दिला. त्याचं नाव आहे ब्रेव्ह न्यू वर्ल्ड. त्याच्यामध्ये असं एक वाक्य आहे की व्हेरी सून देर विल बी अबंडन्स ऑफ इन्फॉर्मेशन बट पॉवर्टी ऑफ अटेन्शन. कळलं? आता आपलं काय होतंय की आपण जर व्हॉट्सॲपच्या किंवा इन्स्टाच्या धबधब्यातून येणारी माहिती वाचली नाही किंवा ऐकली नाही किंवा बघितली नाही तर आपण मागासलेले ठरवू, अशा प्रकारच्या एका मानसिकतेने आपण ग्रस्त झालो आहे की उद्या मी कार्यालयात गेल्यानंतर जर मला हे माहीत नसेल तर आय विल बी आउट ऑफ दी ग्रुप. आणि त्याच्यामुळे एकाग्रतेने काहीतरी शिकणं, एकाग्रतेने काहीतरी समजून घेणं, ह्याला माझ्या जीवनात स्थानच राहिलेलं नाही. आणि त्याच्यामुळे मी त्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमध्ये गुदमरून गेलो आहे. आणि त्याचा जो विस्फोट आहे तो एवढा प्रचंड असणार आहे की तसा विस्फोट झाल्यामुळेच तर ChatGPTची निर्मिती झाली आहे. कारण व्हॉट इज ChatGPT? इट इज अ डीप क्युरेटर. तुम्ही हे सगळं बघू नका, अजिबात ह्याच्यात वाहून जाऊ नका. तुम्हाला काय हवं आहे त्याचा शार्प प्रॉम्प्ट द्या आणि तुम्हाला काय हवं आहे ते काढून घ्या. आत्ता मला कशाची गरज आहे, मी या धबधब्यात कशासाठी राहतोय, त्याच्याने काय मिळालं, 1 तासानंतर काही आठवतंय का त्याच्यातलं, का त्याच्यातला कशाचा उपयोग केलाय का, असं चिंतन होतच नाही आहे. मी याच्याबद्दल चिंतन करतच नाही, कारण चिंतन करायला पण वेळ नाही ना, स्वतःला भेटायलाच वेळ नाही. किंवा मी व्हॉट्सॲपवर एवढ्या गोष्टी वाचल्या, त्याचा मी काय उपयोग केला, त्याच्यातून माझ्या वर्तनात काही सुधारणा झाली का, किंवा माझ्या कंपनीचा प्रॉफिट वाढला का, अगदी साधा स्वार्थी प्रश्न किंवा माझ्या मुलांचं संगोपन करण्यामध्ये मला काही त्याच्यात मी बदल केला का, ओके, माझ्या रोजच्या आहारामध्ये मी काही सुधारणा करून अधिक म्हणजे आरोग्यदायी असं जीवन जगण्यासाठी काही स्वतःच्या आचरणात बदल केला का, का दुसऱ्यांना त्या फक्त फॉरवर्ड केल्या की वेट लॉस कसा करायचा, ह्याचं चिंतन करायला पण आम्हाला वेळ नाही. मला असं वाटतं की त्याच्यावरचं उत्तर म्हणजे AI आहे. कारण तो तुम्हाला असं सांगतो की तुम्हाला आत्ता कशाची गरज आहे जीवनामध्ये, त्याच्याबद्दल प्रश्न विचारा ना. आणि अख्ख्या मानवजातीने आत्तापर्यंत जे काही संचित मिळवलंय त्याच्यातून समजून घ्या. तुमचं समाधान झालं नाही तर अजून जास्त अचूक प्रॉम्प्ट द्या, तुमचं डोकं चालवा.
आणि अजून चांगली माहिती मिळवा त्याच्यातून बाहेर, त्याचा उपयोग करा. हे कशाला बघताय? त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणात डिजिटल डिटॉक्सची गरज आहे, कळलं की नाही? कारण त्याचा काही फार उपयोग होणार नाही आहे तुम्हाला, तुम्ही सैरभैर होता. आणि दुसरं त्याच्यातून अपेक्षाभंगाचं पण हे होतं की मी आता फॉरवर्ड केलं, त्याला कोणीच लाईक दिलं नाही, त्याचा कोणीच काही रिस्पॉन्स दिला नाही, ब्लू टिक पण नाही. किती भयंकर आहे बरं. त्यांनी लास्ट सीनचं हे पण बंद करून ठेवलं आहे फीचर, त्याच्यामुळे तेही समजायला मार्ग नाही. ही जी सगळी अपेक्षाभंग आणि त्याच्यातून होणारे मनोविकार ची गरज काय आहे? त्यामुळे मला असं वाटतं की मला माझ्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी, माझं जीवन अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी आता फिंगर टिप्स कशी आहेत. आता पूर्वीचं गुगल सर्च वगैरे करण्याची गरज नाही आहे, आणि हा तर भडीमार मी अजिबातच सहन करण्याची गरज नाही. मला एखादं पुस्तक वाचावं असं वाटलं तर त्या पुस्तकाची 1000 शब्दामध्ये मला प्रथम तू समरी दे असं म्हटलं की ती तत्काळ 3 सेकंदात माझ्या समोर येते. मग मी ती समरी आधी शांतपणे वाचीन, मग पुस्तक वाचायचं ठरवीन. अशा अनेक गोष्टी आता, पूर्वी हे नव्हतं ना काही. मग काय प्रॉब्लेम आहे? असं माझं त्याला उत्तर आहे. म्हणजे निदान मी जे करतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. ते योग्य की अयोग्य ते तुम्ही ठरवा. सर, थँक्यू व्हेरी मच. चिंतन म्हणजे काय हे कळालं. असं परत परत बोलत राहू, पण आज इतकं समृद्ध करणारं चर्चा करता आली त्याबद्दल थिंक बँक कडून खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.